नमस्कार मित्रांनो, लहान मुलांवरील संस्काराविषयी आपण नेहमीच बोलत असतो. घरात पालक आणि शाळा कॉलेजात गुरुजन मुलांवर सतत चांगले संस्कार करण्याचे प्रयत्न करीत असतात. मात्र आजच्या काळात काही तरुण त्यांच्यावर काहीही चांगले संस्कार न झाल्यासारखे वर्तन करताना दिसून येतात. या काही संस्कारहीन तरुणामुळेच आजची पिढी बिघडली आहे असे समाजात बोलले जात असल्याचे आपण ऐकतो. याची जबाबदारी बऱ्याच अंशी मोबाईलवर दिसणाऱ्या समाज माध्यमावर येते. याचे नियंत्रणही समाज माध्यमाद्वारेच केले जाऊ शकते. आज मी अनेक चांगल्या संस्कारापैकी दातृत्व हा एक चांगला संस्कार तरुणांपर्यंत यूट्यूब आणि व्हॉट्सअप या समाज माध्यमाद्वारेच पोचवायचा प्रयत्न करीत आहे. या संस्काराविषयीचे माझे म्हणणे ऐकून झाल्यानंतर लगेच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, पाहुण्या रावळ्यांना सर्वांना हा संस्कार पाठवायचा आहे व त्यानेही इतरांना पाठवायचा आहे. ही जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडली तरच सर्व तरुणांवर थोडा तरी संस्कार घडेल. मित्रांनो, आपण माणूस आहोत. माणूस हा असा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे की जो त्याच्या बुद्धिमत्तेमुळे जे सर्वोत्तम आहे ते करण्याचा प्रयत्न करीत असतो. एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या मदतीला धावून जाणे हा माणुसकीचा सर्वोत्तम गुण. तुम्ही शाळेत शिकत असताना तुमच्या मित्रांना किंवा तुमचा मित्र नसलेल्याही एखाद्या मुलाला, मुलीला त्यांच्याकडे जी वस्तू नाही, उदाहरणार्थ पेन, पेन्सिल, खोडरबर इत्यादी, त्याला तात्पुरत्या स्वरूपात देत होता, होय ना? एखाद्याला कशाची तर गरज असेल, त्या गोष्टीशिवाय त्याचे अडून बसले असेल आणि त्याचे नुकसान होत असेल तर, आणि आपल्याकडे जर ती गोष्ट असेल तर आपण त्या गरजू व्यक्तीला ती तात्पुरत्या स्वरूपात देऊन त्याची गरज भागवली पाहिजे की ज्यामुळे त्याचे नुकसान व्हायचे थांबेल. आणि आपण केलेल्या या मदतीलाच दातृत्व असे म्हणतात. आपल्या घरीही आपण नेहमी आपली आई शेजारच्या काकूंना काहीतरी देताना किंवा त्यांच्याकडून काहीतरी घेताना पाहतो. गरजवंतांच्या गरजेसाठी जे त्याला हवे ते देणे यालाच दातृत्व म्हणतात. आपण सगळी माणसं समाजप्रिय आहोत. समाजातील प्रत्येक माणसाच्या गरजा ह्या जवळजवळ एक समान असतात. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जरी मूलभूत गरजा असल्या तरी आता या व्यतिरिक्तच्या गरजांचे प्रमाणही वाढलेले आहे. मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज तर असतेच. ज्यांच्याकडे बऱ्या प्रमाणात पैसा येतो त्यांच्या गरजा भागत असतात, पण ज्यांच्याकडे तुटपुंजा किंवा थोडा पैसा येतो त्यांच्या मूलभूत गरजाही भागत नाहीत. अशी माणसं गरीब म्हणून दिवस काढतात. खायला अन्न नाही, अंगावर पुरेसं कापड नाही आणि राहायलाही पुरेशी जागा नाही. अशा दयनीय अवस्थेत राहणाऱ्या लोकांना मदतीची गरज असते. अशा मंडळींना सरकारच्या अनेक योजनांमधून जरी मदत होत असली तरी माणूस म्हणून आपल्या जवळच्या नजीकच्या गरजूंना अन्न, वस्त्रांची तरी मदत आपण करू शकतो. एवढे दानत्व तरी माणूस म्हणून आपल्याकडे हवे. मित्रांनो, जगात अनेक श्रीमंत देश असूनही दानशूरपणामध्ये आपल्या भारत देशाचा प्रथम क्रमांक लागतो. भारतीय उद्योग विश्वातील श्रीमंत व्यक्तीपैकी माननीय जमशेदजी टाटा यांचा दातृत्वामध्ये क्रमांक 1 लागतो. या टाटा घराण्यातील आता नुकतेच ज्या महान उद्योगपतींचे निधन झाले आहे ते स्वर्गीय रतनजी टाटा हे तर आपल्या उत्पन्नापैकी 60% वाटा गोरगरिबांसाठी दान करत असत. आपले दिवंगत राष्ट्रपती माननीय APJ अब्दुल कलाम यांनी आपला दर महिन्याचा पगारही गोरगरिबांसाठी दान केला होता बरं का. मित्रांनो, एखाद्याकडून आपणाला काहीतरी मिळाले याच्या आनंदापेक्षा आपण एखाद्याला काहीतरी दिले
या गोष्टीचे समाधान खूप महत्त्वाचे व दीर्घकाळ टिकणारे असते. बऱ्याच व्यक्ती दानशूर असतात, पण त्यांनी उजव्या हाताने केलेले दान डाव्या हातालाही कळत नाही. कोणत्याही प्रसिद्धीच्या हव्यासाविना ते दान करत असतात. याविरुद्ध अशा काही व्यक्ती असतात की 5 रुपयाचे दान केले तर त्याच्या प्रसिद्धीसाठी 10 रुपये खर्च करतात. असे दान त्यांना त्यांचे पुण्य लाभू देत नाही. मित्रांनो, श्रीमंतांनी गोरगरिबांना दान केले तरच त्यांची श्रीमंती त्यांना शोभून दिसते. उद्योजक अझीम प्रेमजी, शिवनादर, मुकेश अंबानी हे कोट्यावधी रुपयांचे दररोज दान करतात बरं का मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल ते श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून दान करतात, आम्हाकडे काय आहे? पण मित्रांनो, दान करायला किंवा दातृत्वासाठी श्रीमंतच असायला पाहिजे असे नाही. आपल्याकडे असलेली अडगळीत पडलेली एखादी वस्तू दुसऱ्याच्या उपयोगात येत असेल तर ती त्याला देऊन टाकणे किंवा कोणत्याही गरजूला मदत करणे याला दातृत्व असे म्हणतात. तुम्ही दातृत्वाचा इवलासा खारीचा वाटा जरी उचललात तरी ते तुमच्या माणुसकीला शोभणारे असेल. तुम्ही स्वतः दानशूर व्हा आणि इतरांनाही व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा संस्कार शेअर करा. शुभेच्छा. धन्यवाद.